पाली झोपू द्या बरे थोडा येईल, थोडा अभ्यास करेल, थोडा झोप काढेल. ही काय बोलली, का 1 तास झोपतो, संध्याकाळपर्यंत झोपतो. आणि काय बोलली नीट बोल त्यांच्याशी. नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे मस्त व्हिडिओ बघत असाल. तर चालले मी आता स्कूलमध्ये. इकडे परमचा फॉर्म सगळं झालंय फिलअप करून. आता त्याचे ॲडमिशनसाठी आम्ही चाललोय. हां, प्री स्कूलची. तर आता सगळे फॉर्म सबमिशन करायचं आहे. सगळे डॉक्युमेंट गोळा केलेले आहे. तर चला. आणि नेमकं झालं काय की माझे पासपोर्ट फोटो अवेलेबल नाही आहे माझ्याकडे. तर मला आता पहिले ते काढायचे आणि मग जायचं. आणि आज एक खूप सारं काम होतं माझं, त्याच्यामुळे मला खूप सारं लेट झाले. 11:15 होऊन गेले स्कूलला जायला. नाही ना, तिथं व्हिडिओ नाही काढता येत ना बेटा. तर चला मग निघतो आम्ही स्कूलसाठी. हे स्कूलचं पण एवढं आहे ना. आता त्यांना पाहिजे इन्कम सर्टिफिकेट. आता पुन्हा आम्हाला रिटर्न मागवले. आता त्या रिटर्नच्या पुन्हा आम्हाला आता कॉपी काढाव्या लागतील. काय काय मागता परम ते आपल्याकडे? IT रिटर्न द्या म्हणे. IT रिटर्न. चला आता चाललोय पुन्हा एका शॉपमध्ये ऑनलाईन. तिथून ऑनलाईन रिटर्न काढून घेतो. पुन्हा स्कूलमध्ये येतो. आता काय माहिती अजून किती चक्र होतात. माझी तर पासपोर्ट पण नाहीये. एखादं दुकान सापडलं तर बरं होऊन जाईल. चला आता जाऊ आपण दुकानात. आता वाजत आले 2:15. आम्ही 11:30 11:45 स्कूलमध्ये होतो. आता कधी सगळं फायनल झालंय. माझ्या अक्षरशः हात दुखायला लागले परम सह्या करून 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 करून. एवढ्या सह्या कधी मी लोन पास करायला पण केलेल्या नव्हत्या सह्या. हा, माईकडे द्यायच्या का? उद्यापासून माझा परम जाणार आहे स्कूलमध्ये. तुम्हाला पर्यंत थोडा कमीच दिसेल. ते टीचर बोलले महिनाभर सोने दो उसको. महिनाभर सोजी. चुप रे. असा प्रॉब्लेम आहे माझ्या परमला. 2 वाजले का झोप येते ना. आता बरोबर 2:15 झाले. परमला यायला लागलाय आळस. त्या मॅम तेच बोलल्या, आला झोप आली, झोपू द्या. बरे थोडा येईल, थोडा अभ्यास करेल, थोडा झोप काढेल. ही काय बोलली, का 1 तास झोपतो, संध्याकाळपर्यंत झोपतो. आणि काय बोलली त्या टीचर बोलल्या की परम अर्धा तास 1 तास झोपतो का? मी हो बोललीये. आणि परम जर एकदा झोपला संध्याकाळी मग जाऊ दे. आता काय झोपण्यासाठी फी भरली आपण. का रे परम? झोपण्यासाठी फी भरली ना. आणि 2ला त्यांचा लंच टाइम असतो परमचा. परमने जेवण केलं रे केलं. दूध पाणी मग तर खरंच झोपून जाईल. दूध पाणी. चला आता इमर्जन्सी आम्हाला जावं लागणार आहे सिटीमध्ये. कारण तिकडे घ्यायचा आहे परमचा युनिफॉर्म. मग उद्या स्कूल आहे, युनिफॉर्म पाहिजे ना. युनिफॉर्म, शूज. तुझी चालूच राहील रे बाबा. चला आता आम्ही जातो पहिले घरी. आणि मग थोडं काहीतरी खातो आणि मग निघतो शालीमार. मायकल आहे, नुसतं मायकल आहे. आता पोरांना सोडलं माईकडे आणि आम्ही आलो काहीतरी खायला. मग आता स्टार्टिंगला मागवलं आहे मसाला पापड. कारण एवढी सारी भूक लागून गेलेली ना की ती ऑर्डर येईपर्यंत दम पण निघाणार. आता वाजले 3:15. चला मग आम्ही काय ऑर्डर करतो दाखवते तुम्हाला. मस्तपैकी ऑर्डर केला आहे बैंगन मसाला, चपाती आणि दाल खिचडा. हे बघा तडका मारून आले मस्त दाल खिचडा. साहेब सुरू झाले बैंगन मसालावर. चला या तुम्ही पण जेवायला. आता बघा वाजत आले घड्याळात 4. जस्ट मी आता घरी आलेली, फक्त फ्रेश होण्यापुरता
आणि दोरीवरचे कपडे काढले. पॉपी तुला खायला आहे का बेटा काही? बाई ग माझ्या पॉपीचं पा पिंजऱ्याचा अवतार काय झाला आज. पाणी पण खराब केली तू. थांबा पॉपीला आहे ना थोडी भाकरी टाकून देते. आणि ना आज मेन म्हणजे घरी होती भाकरी भाजी पण तर ती खायला आम्हाला टाईम नाही भेटला. शेवटी बाहेर खाल्लं थोडंफार आणि निघालो तसंच. आता दोरीवरचे कपडे काढले कारण ते सकाळपासून धुतलेले वाळून गेले होते आणि आमच्याकडे कधी पाऊस पडेल काहीच भरोसा नाही आहे. मग त्याच्यामुळे आता ही भाकरी आहे आणि ही भाकरी ना रात्रीची होती ती खराब झाली असेल असं वाटलं म्हणून आम्ही बाहेर खाऊन घेतलं. चल पॉपी दे बाबडी खाऊन घे चा. कशी आली ग पळत पळत खायला तेव्हा कशात जाईल पहा आता. जा पॉपी खाऊन घे मी जाते आता. खरंच ना. हा पॉपीची मम्मी निघाली ना. पा कसं चाललं पाहतो पॉपी लगेच खायला तेव्हा पिंजऱ्यामध्ये. आम्ही कोणी घरात नाही ना त्याला कसं तरी झालंय बिचारायला. चला आता जातो सिटीमध्ये आणि घेतो परमच्या स्कूलचे कपडे. पॅन्ट खराब झाली बाबा ती. काय लागलं काय माहिती व्हाईट व्हाईट तिथं. अवतार पा कसं झाला माझा. गेला पॉपी खायला. चला मग आता निघतो आम्ही. फायनली संपले आजचे कामं. आलो आम्ही घरी. बघा तुम्ही घड्याळात किती वाजले. 6:15. ओ माय गॉड 6:15 वाजले. केली खूप सारी शॉपिंग. कोण नाही रे बाबडे आपल्याकडे नाही आलं. खूप सारी शॉपिंग केली. आता जस्ट आलोय. आता घरात पडलाय खूप सारा पसारा. ही बघा परमची न्यू स्कूल बॅग. स्कूल बॅग मध्ये खूप सारं सामान आहे. ओ शूज. स्कूलचे शूज आणले तुला. तुझी वॉटर बॅग हे पा. ही आहे परमची वॉटर बॅग. त्याच्याने त्याचं पाणी प्यायचं काम सुरू झालंय. आता परम उद्या कुठे जाणार आहे. कुठे जाणार आहे परम उद्या. स्कूल चले हम. कशा तेव्हा सुरू झालं तर पाणी प्यायचं. पाणी तसं नाही बबडी. हे बघ तू एक बोट दाखव. हे व्हाईट व्हाईट आहे ना असं करायचं. इथं कर व्हाईट व्हाईट कर मागे. आयशा अच्छा प्यायचंय. अरे बापरे पिऊन झालं का. आणि आता असं बंद करायचं. व्हेरी गुड. ॲम्ब्युलन्स दाखवलेली त्यांनी. चला आता थोडी होते मी फ्रेश. खूप अवतार बिघडला आहे. घरात इतका सारा पसारा आहे तो पण आवरायचा आहे. 11:30 पासून बाहेर होती. हे बघा आता इकडे आहे कपडे ज्यांचे घड्या घालायचे आहे. इकडे बेडशीट वगैरे धुवून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे. ओ शूज आता नाही स्कूलला जाताना घालू. आता ते शूजच घालून घालून फिरेल तो घरभर. चला आता खूप सारं थकायला झालेलं आहे. आता थोडी फ्रेश होते आणि मग भेटते थोड्या वेळात तुम्हाला. आता स्वयंपाक वगैरे झाला माझा. अर्ध काम आवरलंय. काय तिकडे उभा राहा. काय खाताय तुम्ही. उद्यापासून ना आपण जास्त येणार नाही ब्लॉग मध्ये. कस काय येणार नाही कारण परम चाललाय स्कूलला. बोला काय म्हणता तुम्ही. अगं बापरे तुला स्कूल बॅग आणली. अजून काय आणलं तुला. त्या स्कूल बॅग मध्ये काय काय दाखव बरं. आम्ही ना इतक्या बॅगा झाल्या होत्या ना शेवटी मी सगळं त्या स्कूल बॅग मध्ये ऍड केलं. हा आहे परमचा काय फिटिंग. ए परम इकडे बघून सांग ना. इकडे बघून सांग. हे बघून सांग हे काय होतं परमचा टिफिन. आता बरोबर बोलला तेव्हा काय म्हणतो पिटिन. तर असं खूप सारं आणलंय. परमला आणला टिफिन बॅग छोटी छोटी पॅन्ट. बस तू आता सगळं नको दाखवत बसू. तुझी शॉपिंग दाखवायची आहे का. थांब रे थांब त्याला दाखव दे. थांब माझीवाली कोणती दाखव दे. हा दाखव ना. हा माझा दाखव पम्मा त्यांना सांग. अरे 2 मिनिटं सरक ना शिवाय. दाखव काय पॅन्ट. अजून हे काय सांग. हा आहे हँकी. ते ना आता लागले दोघं भाऊ परत बघायला काय आणलं काय नाही आणलं.
हे बघा हे बघा. तू नीट दाखवत पण नाही. हे बघा आणलं. छोटी पॅन्ट. हे सांग. हा आहे हँकी हे आणली. मला स्कूल साठी. माझी वाली कोणती आहे? ही तुझी आहे. कसं हुशार आहे. वाली? बोला. ही ग्रीन वाली. इतकी सारी शॉपिंग केली ना आज, तर खूप सारं थकायला पण झालंय. आणि हा आहे असा व्हाईट कलरचा युनिफॉर्म आणि ब्ल्यू कलरची पॅन्ट आहे. असे 2 सेट घेतले. हा सांग. हा काय आहे नीट सांग. जोरात बोल, जोरात. काय होता? युनिफॉर्म. काय? परमला बोलता येत नाही तरी आता परम बोलायचा प्रयत्न करते. काय? पप्पांच्या नाही, तुझ्याचे शगला. हो शगला तुझ्याचे. ए बंद करा, भांडण नका करू. हो सगळं तुझंच, सगळं परमचं. ओके बस झालं. बर झालं. तर असं आणलंय त्याला टिफिन बॉटल असं सगळं काही आणलेलं. आता परमने तुम्हाला दाखवलंच, आता मी काय परत दाखवत नाही. हे तर त्याला शिकू दे, त्याला स्कूलमध्ये त्यालाच करायचंय. व्हेरी गुड. छान छान. आता मग एवढं सगळं घालून उद्या स्कूलला जाशील ना? रडणार नाही ना? इकडं बघ. त्यांना सांग उद्याचा ब्लॉग नक्की बघा. त्यांना सांग ना पहिले. तो विचारच करतोय. आता आहे ना उद्या सकाळी मला जायचंय 1 वाजता त्याला घेऊन स्कूलमध्ये. त्याला व्हॅन किंवा स्कूल बस मी काही लावलेली नाही आहे, मीच सोडणार आणि मीच घेणार आहे. तर इतकं टेन्शन आलंय मला की उद्या स्कूलमध्ये कसा जाईल आणि कसा राहील. का भोंगाच लावेल. परम इकडे बघ ना, भोंगाने लावणार ना? छान छान बसशील ना? मी पण येईल बर का. तुला काय काम आहे तिथं? पाहिजे माझा भाऊ काय करतो. तुला पाहून अजून भोंगा लावायला पाहिजे म्हणून. उद्या कोणीच येणार नाही. चक्क त्याचे पप्पा सुद्धा बोलले की तूच जा आणि तूच सोड. हो ना रे? मी येणार. तर बघू उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. परमचा पहिला दिवस शाळेचा कसा असतो, काय करतो, सगळं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच. पण ना असं होऊन जातं ना की स्कूलमध्ये ना व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही आहे. त्यामुळे तिथलं दाखवू शकते का नाही खरंच काही गॅरंटी नाही. पण मी तुमच्यासोबत सगळं सांगत राहील तुम्हाला की असं झालंय तसं झालंय. चला तर मग आज खूप थकले मी. सकाळी 11:30 वाजेपासून आम्ही बाहेर होतो, तर ते 6:15 वाजता आम्ही घरात आलेलो आहे. त्यानंतर मग स्वयंपाक केला, झाडझूड केली आणि जे कपडे काढून ठेवलेले ऑलरेडी दोरीवरचे ते घड्या घालून आता मध्ये ठेवायचे. कॉट नीट करायचं आहे आणि भाजीपोळी झाली. आता बनवायची खिचडी आणि तांदूळ आहे की जो आमच्याकडे रोज शिजतो, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. बाकी ते असं आलं शिवायला. परम इकडे बघ ना. त्यांना सांग उद्याचा ब्लॉग थांब, उद्याचा ब्लॉग नक्की बघा. कंटिन्यू करा. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, गुड नाईट.